स्टॉक बघा केवढा आहे बघा. तुम्ही शॉर्टिंग केलं जातं आणि खराब नारळ तिचं रेंज पण हीच आहे. सगळ्यात मोठा नारळ ह्या दुकानामधला आणि ह्या मार्केटमधला. इकडे काउंट करून भरून देत आहेत नारळ. नारळाच्या बऱ्याच व्हरायटी आहेत. ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. दुकानाचा नंबर लक्षात घ्या. आणि यांच्याकडे असं लसूण पण आहे का, ह्याच्यात फक्त 90 नारळ येणार आहेत. ह्याच्यातलं ही मॅक्झिमम मोठी साईज ही आहे. लगेच साईजचा तुम्हाला फरक कळला बघा. असे होलसेलमध्ये नारळ चाललेलं आहे. आणि आपल्या पाठीमागे आहेत ते नारळवाले. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कल्याणच्या APMC मार्केटमध्ये आणि आपल्या पाठीमागे आहेत ते नारळवाले. ओले नारळ, सुके नाही, सुकं खोबरं वगैरे नाही, तर ओले नारळ आहेत ज्यांचं आपण किसून मोदक वगैरे बनवतो. तेवाले नारळ वाटण्यात वगैरे वापरतो, तेवाले नारळ. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते हे नारळ मार्केट. आणि हे कल्याणच्या APMC मार्केटमध्येच आहे. आता जास्त दुकानं नाही आहेत, हार्डली 4-5 दुकानं असतील माझ्या माहितीत तरी. आजची तारीख आहे ती आहे 23 जानेवारी 2026. तर आजच्या तारखेला नारळाचे काय रेट आहेत आणि कोणकोणत्या प्रकारचे नारळ ते सर्व आपण जाणून घेऊया. चला तर मग. असे होलसेलमध्ये नारळ चाललेले आहे. नारळ आहे, छोटे आहेत, ह्या साईजचे आहेत, बऱ्याच साईजचे नारळ मिळतील तुम्हाला होलसेलमध्ये. आणि एवढं मोठं गोडाऊन आहे, भरपूर होलसेलमध्ये नारळ मिळतील तुम्हाला. आणि दुकानाचं नाव काय दादा? AMS कोकोनट मर्चंट अँड ट्रेडर्स. ओके. आणि गाळ्याचा नंबर काय दादा? P3637. हा, P3637. म्हणजे कल्याणच्या APMC मार्केटमध्ये P सिरीजमध्ये, P ब्लॉकमध्ये तुम्हाला 3637मध्ये हे आहे दुकान. आणि इकडे आहेत नारळ. आता हा नारळ कसा आहे दादा? बघा, हा नारळला 30 रुपये किरकोळमध्ये. आता होलसेलमध्ये घेतला तर 25 रुपयाने पडेल. होलसेल म्हणजे पूर्ण गोणी. आणि गोणीमध्ये किती असतात बघा? हा एक गोणीमध्ये तुम्हाला 210 नारळ येतील. इकडे अजून छोटे नारळ आहेत. किरकोळमध्ये तुम्हाला 20 रुपयाला मिळेल, होलसेलमध्ये 18 रुपयाने मिळेल. आणि हे पण तुम्हाला 210 नारळ मिळतील गोणीमध्ये. आता काय सांगतो मग, हे नारळ आणि हा जो नारळ आहे ना, हे एकाच गोणीमधनं येतात. आता किरकोळमध्ये विकताना हे शॉर्टिंग करून विकतात, आलं का लक्षात? त्यामुळे तुम्हाला ह्याचाच रेट आहे तो 30 रुपयाने मिळेल. किरकोळमध्ये येतात दोघे एकाच गोणीमध्ये, छोटे मोठे, ते असे वेगळे करून विकले जातात. हे नारळ आहे तो कसा आहे दादा? हा आहे तो 40 रुपयावाला नारळ आहे बघा. पूर्ण गोणी घेतली तर 35 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि गोणीमध्ये किती नारळ? 125 बघा, 125चा काउंट मिळेल तुम्हाला गोणीमध्ये. साईजमध्ये फरक असतो, लगेच तुम्हाला रेटमध्ये पण फरक जाणवेल. आणि गोणीमध्ये जेवढे नारळ बसतात ना त्याच्यावरती साईज डिसाईड होते. हा कसा आहे? हे 150 नारळ आहे बघा, ही 150 नारळाची साईज आहे. लगेच साईजचा तुम्हाला फरक कळला बघा. ही 125 नारळाची साईज, ही 150 नारळाची साईज गोणीमध्ये. कसं आहे? गोणी घेतली 35 रुपये. हा 35 रुपयाने किरकोळमध्ये. आणि गोणी घेतली तर 28 रुपये. गोणी घेतली तर 28 रुपयाने तुम्हाला मिळेल. आणि हा नारळ जो आता आपण बाहेर बघितला ना 20 रुपयाने, तो हाच आहे. हा बघा, हा नारळ आहे तो 60 रुपयाला एक नारळ आहे किरकोळमध्ये. होलसेलमध्ये किती? होलसेलमध्ये 90 नारळ असतं गोणीमध्ये. 90 नारळाची गोणी असते. नाही, होलसेलमध्ये काय रेट पडेल आपल्याला? हे 45 रुपये. बघा, 45 रुपयाने मिळेल. फरक बघा, 15 रुपयाचा फरक आहे होलसेल आणि किरकोळमध्ये. पण 90 नारळ तुम्हाला एकदम घ्यायला लागतील. होलसेलमध्ये घेतले तर 45 रुपयाने मिळेल तुम्हाला. छोटे मोठे साईज निघते ना ह्याच्यामध्ये. बघा, ह्याच्यामध्ये पण छोटे मोठे साईज निघणार. ह्याच्यातलं ही मॅक्झिमम मोठी साईज ही आहे 90च्या गोणीमधली. ह्याच्यापेक्षा छोटी साईज निघेल, मोठी नाही निघणार 90च्या गोणीमध्ये. आणि तो नारळ आहे तुम्हाला 55 रुपयाने मिळेल किरकोळमध्ये. ह्याच्यापेक्षा छोटी साईज केली. पूर्ण गोणी तुम्ही घेतली होलसेलमध्ये तर तुम्हाला 45 रुपयाने नारळ मिळतील तुम्हाला. मग तो छोटा असो वा मोठा असो, जो असेल तो 45 रुपयाने. आणि आत्ता आपण जो बघितला तो 90 नारळ काउंटवाला नारळ जो 60 रुपयाने होता. पण त्यापेक्षा पण मोठा नारळ आहे. ह्याच्यामध्ये 80 काउंट आहे, म्हणजे 80 नारळ येणार ह्याच्यामध्ये. बघा, गोणीवर लिहिलेलं आहे. आता हे तुम्हाला आपले व्हिडिओ बघून कळलं असेल, गोणीवरती मार्क असतो किती नारळ आहेत आतमध्ये ते. आणि हा कसा नारळ? 65 रुपये. आणि हा नारळ आहे तो 65 रुपयांनी तुम्हाला मिळणार आहे. साईज बघा नारळाची केवढी. 55 रुपये. होलसेलमध्ये 55 रुपये, सिंगल घेतलं तर 65 रुपये. आणि सगळ्यात मोठा नारळ हाच आहे ना बघा? सगळ्यात मोठा नारळ हाच आहे बघा. दादा सांगतात की ह्या दुकानामध्ये सगळ्यात मोठा नारळ आजच्या तारखेला हाच आहे. आणि सगळ्यात छोटा हा आहे ना. हा कसा? होलसेलमध्ये 20 रुपये. सगळ्यात मोठ्या नारळाच्या बाजूला सगळ्यात छोटा नारळ पण आहे, जो 20 रुपयाने किरकोळमध्ये आणि 17 ते 18 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल. 210चा काउंट. ह्याच्यात 2 प्रकारचे असतात. 30 रुपये किरकोळवाला पण तुम्ही विकू शकता, थोडासा मोठा. आत्ता आपण P ब्लॉकमध्ये होतो, म्हणजे P सिरीजमध्ये, कल्याणच्या APMC मार्केटमध्ये. आणि तिकडे 2च दुकान होती नारळाची. आणि हे सर्वांना आजूबाजूलाच आहे. बाजूलाच भाजी मार्केट पण आहे, फुल मार्केट पण आहे, फळ मार्केट पण आहे, कांदा बटाटा मार्केट पण आहे. आणि आत्ता आपण आलो ते A सिरीजच्या इकडे. A सिरीज आहे इकडे.
म्हणजे ए ब्लॉकमध्ये. इकडे लसूण तर दिसतोय, कांदा पण दिसतोय आणि नारळ पण दिसतोय. आणि हे सर्व होलसेलमध्ये नारळ आहेत, पूर्ण होलसेल दुकान आहे. नारळ कसे आहेत ते? 35 रुपये. किरकोळमध्ये की होलसेलमध्ये? किरकोळमध्ये. आता हे कितीचं काउंट आहे गोणीमध्ये? 150 का आहे बघा, 150 नारळ गोणीमध्ये असतील. आणि होलसेल घातले तर 28 रुपये आणि रिटेलमध्ये 35 रुपये. रिटेलमध्ये 35 रुपये. बघा, हा एवढा नारळ आहे. 35 रुपयाने सिंगल नारळ आणि 28 रुपयाने 150 नारळ. पूर्ण अशी गोणी घेतली तर बघा, अशी गोणी आहेत. हे 180 नारळाचा काउंट आहे. आणि इकडे आहे तो 125चा आहे. असे वेगवेगळ्या काउंटचे असे गोणी लावलेले त्यांनी. बघा, हा फक्त 90 आहे. म्हणजे हा मोठा नारळ असणार आहे. याच्यात फक्त 90 नारळ येणार आहेत. साईज मोठी असणार आहे नारळाची. आणि यांच्याकडे असं लसूण पण आहे का? लसूण कसं? लसूण आपको 180 रुपये, 170, 150. बघा, आता हा किलो कसा आहे? 170 रुपये किलो. किलो. बघा, किलोचा रेट आहे. पाकळी आहे 170 रुपये. रिटेल का? हा रिटेल आणि हा आहे तो 150 रुपयाला आहे लसूण. त्यांच्याकडे लसूण पण आहेत. कांदे कसे आहेत? कांदा आपको 25 रुपये किलो. बघा, 25 रुपये किलोने तुम्हाला कांदे मिळणार आहेत रिटेलमध्ये. हा रिटेलचा रेट आहे. तुम्ही होलसेलमध्ये घ्यायला आला तर तुम्हाला 20 ते 18 रुपयाने मिळून जातील कांदे होलसेलमध्ये. ही पूर्ण गोणी. भोलेनाथ ट्रेडर्स दुकानाचा नंबर लक्षात घ्या. A4मध्ये 4 नंबर आहे हे दुकान, भोलेनाथ ट्रेडर्स. यांच्याकडे तुम्हाला कांदा, लसूण आणि मेनली नारळ पण मिळतील होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये पण. आता हा लसूण कसा आहे? हा MP चा लसूण आहे, B मार्क आहे. हा 150 रुपये किलोवाला लसूण आहे. पण ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक आहे. हा पण 150 रुपये. हा 30 किलोचा बॉक्स आहे. ही 40 किलोची गोणी आहे. हा नारळ कसा दादा? हा 30 रुपये किरकोळमध्ये आणि होलसेलमध्ये तुम्हाला 22 रुपयाने मिळेल. कितीचा काउंट आहे दादा? 180. बघा, आता मी तुम्हाला गोणी दाखवली ना 180 वाली, तर तो हा नारळ आहे. होलसेलमध्ये तुम्हाला 22 रुपयाने मिळेल नारळ तुम्हाला, पूर्ण 180 नारळ. आणि किरकोळमध्ये घेतलं 30 रुपयाला एक नारळ मिळेल तुम्हाला. हा कसा आहे दादा? हा बघा, हा 125 काउंटवाला आहे. कसा आहे हा? होलसेलमध्ये 34 रुपये. बघा, 40 रुपयाला तुम्हाला रिटेलमध्ये एक नारळ, होलसेलमध्ये पूर्ण 125 ना, 125 नारळ होलसेलमध्ये तुम्हाला 34 रुपयाने मिळतील. थोडाफार अजून भाव होऊन जाईल तुम्ही आल्यानंतर घ्यायला. बघा, आणि हे दादा आहेत, हे सांगतात आम्ही मोठा नारळ जो आहे जसा 90 काउंटवाला आहे, हा रिटेलमध्ये विकतच नाही, ते होलसेलमध्येच विकतात. आणि हा तुम्हाला 45 रुपयाला एक नारळ पडेल. 90 नारळ पूर्ण घ्यायचे आहेत तुम्हाला. ही पूर्ण गोणी 45 रुपयाचा रेट मिळेल तुम्हाला. तसा तुम्ही रिटेलमध्ये विकायला गेले तर 60 रुपयाने विकला जाईल आरामात. तो नारळ आहे हा, 90चा काउंट आहे. आणि सगळ्यात मोठा नारळ ह्या दुकानामध्ये हाच आहे, 90चा काउंटवाला. हे दुकानाचं नाव आहे भोलेनाथ ट्रेडर्स. भोलेनाथ ट्रेडिंग कंपनी. वर नंबर पण तुम्हाला दिसत असतील. हे नंबर आहेत, मोबाईल नंबर. व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या मोबाईल नंबर. आता तुमची नेहमी कंप्लेंट असते, दादा नंबर द्या वगैरे, तर नंबर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. आणि हे पूर्णपणे होलसेलवाला आहे सर्व. इथे रिटेल तर तेवढं जास्त दिसत नाही नारळाचं, पूर्ण होलसेलवालंच जास्त आहे इकडे. आत्ता आपण आहोत ते A4 शॉप नंबर 1 आणि 2मध्ये. आता हे A4 सिरीज आहे. आणि इकडे आपण आलो होतो परवा किरकोळमध्ये कांदे आणि बटाटे घ्यायला, म्हणजे बघितले होते आपण परवाचा जो कांदे बटाट्याचा व्हिडिओ होता ना आपला सोमवारचा, त्याच्यामध्ये आपण इकडे आलो होतो. इथून आपण कांदे घेतलेले. 25 रुपये किलोने कांदे आहेत आणि 20 रुपये किलोने बटाटे आहेत किरकोळमध्ये. पण आज आपण बघणार आहोत ते नारळ. इकडे तुम्हाला दिसत आहेत व्हरायटी ऑफ नारळ, म्हणजे नारळाच्या बऱ्याच व्हरायटी आहेत. बघा, तिकडे शॉर्टिंग केलं जातं आणि चेकिंग पण केलं जातं आहे. आणि इकडे हे घेणारे आहेत बघा, पूर्ण घेऊन जातात तुम्ही. हे कसे दिले नारळ दादा? 45 रुपये किरकोळमध्ये. हे किरकोळमध्ये की होलसेलमध्ये? किरकोळचा रेट आहे 45 आणि होलसेलमध्ये घेतले तर हां गोणीचाच हिशोब कसा ते. आणि होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला 41 रुपयाने मिळेल आणि एका गोणीमध्ये 90 नारळ येतील. साईज बघा केवढी आहे. आणि बघा असे भरून घेऊन जातात आपल्या समोरच. बघा हे चाललेत होलसेलमध्ये आणि त्यांनी समोरच इथे काढून ठेवलेले आहेत आणि ते काउंटिंग करून तुम्हाला भरून देतात नारळ. जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला मिळू शकतात. 10 घ्या, 20 घ्या, 50 घ्या किंवा पूर्ण गोणी घ्या. हा कसा आहे दादा? किरकोळमध्ये. होलसेल 80 हां बरोबर. हा नारळ आहे, हा 80 नारळ असतो एका गोणीमध्ये. हा तुम्हाला होलसेलमध्ये 45 रुपयाने मिळेल, किरकोळमध्ये 50 रुपये रेट आहे.
बघा नारळाची साईज बघा केवढी आहे. 50 रुपये किरकोळमध्ये, होलसेलमध्ये 45 आणि 80 भरती. 80 भरती म्हणजे एका गोणीमध्ये 80 नारळ. आणि इकडे भरपूर व्हरायटी आहेत. आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया. त्याच्यापेक्षा पण मोठे नारळ दिसतात आपल्याला आतमध्ये. आणि बघा इकडे काउंट करून भरून देत आहेत नारळ. जो सगळ्यात छोटा नारळ आहे तो हा आहे. हा 20 रुपये तुम्हाला किरकोळमध्ये आणि होलसेलमध्ये तुम्हाला 16 रुपयाने मिळेल. आणि 230 नारळाची भरती आहे, म्हणजे 230 नारळ भरतील एका गोणीमध्ये. आणि काउंटिंगमध्ये काही तुम्हाला कमी जास्त मिळणार नाही. जास्त पण नाही मिळणार, कमी पण नाही मिळणार. 230 आहे, 230च मिळणार तुम्हाला. आणि हा कसा आहे दादा? हा बघा नारळ, मोठा नारळ 55 रुपयाचा आहे किरकोळमध्ये एक नारळ घेतला तर. आणि होलसेलमध्ये तुम्हाला 44 रुपयाला मिळेल हा नारळ. आणि ही पण तुम्हाला 80चीच भरती मिळेल. हां 60ची भरती आहे, म्हणजे 60च नारळ फक्त एका गोणीमध्ये बसणार आहे. आणि याचा किरकोळ रेट काय असेल? 70 रुपयाला. बघा हे सांगतायत दादा, ते हे दुकानाचे सर्व मालक हेच आहेत दादा. आणि हे 70 रुपयाला किरकोळमध्ये विकतात. होलसेलमध्ये ओके, म्हणजे 56, 58 या रेंजमध्ये होलसेलमध्ये विकतात. 70 रुपये किरकोळमध्ये विकतात. आणि नारळाची साईज बघा केवढी येते. साईज बघूनच तुम्हाला कळेल काय नारळ आहे हा. सर्वात मोठा नारळ, याच्यापेक्षा मोठा नारळच नाही ना. बघा सगळ्यात मोठा नारळ ह्या दुकानामधला आणि ह्या मार्केटमधला पण हाच आहे. सगळ्यात मोठा नारळ जो 70 रुपयाला किरकोळमध्ये तुम्हाला मिळणार आहे. होलसेलमध्ये 56 ते 58 रुपयाला. आणि फक्त 60ची भरती आहे, म्हणजे 60च नारळ बसणार गोणीमध्ये. साईज तेवढी आहे, ते 60च्या वर बसूच शकत नाही. आणि हा कसा आहे दादा? ही एकच आहे, म्हणजे त्यामधूनच निवडतात. आता ही गोणी त्यांनी पलटी केली आहे, खाली केले. आता ह्याच्यामधनं जे शॉर्टिंग होत आहेत नारळ, तर थोडंसं छोटी साईज आहे ती ते 65 रुपयाने विकणार किरकोळमध्ये. आणि जी मोठी साईज आहे ती 70 रुपयाने विकणार. सगळ्यात मोठी साईज आहे ती 70 रुपयाने विकणार. ते पूर्ण व्हरायटी वेगवेगळे आहेत आणि रेट पण वेगवेगळे आहेत. हा कसा दादा नारळ? किरकोळमध्ये आम्ही विकतो इकडे 35 रुपये. हा किरकोळमध्ये 35 रुपये, दोन्ही सेमच आहे ना? 30 आहे. बघा हा 30 रुपये आहे किरकोळमध्ये, हा आहे तो 35 रुपये, आणि हा आहे तो 25 रुपये. बघा असं 20 रुपयापासून ते 20 रुपये बघितलं. आणि 70 रुपयापर्यंत नारळ आपलं. म्हणजे मग आपण सगळ्यात छोटा नारळ बाहेर बघितला 20 रुपयाचा किरकोळमध्ये आणि 16 रुपये होलसेलमध्ये. आणि तिथून मग हे 25 आहे, 30 आहे, 35 आहे. हा कसा दादा बोलले? 40 आहे. 40 आहे. हे सर्व किरकोळचा रेट सांगतोय. आणि होलसेलमध्ये तुम्हाला 5 ते 7 रुपये कमीने मिळून जाईल हा गोणीचा भाव. आता जसं की हा काउंट किती आहे दादा याचा भरती? ही 35 वाली. हां ही 150 भरती आहे. बघा ही 150 भरती आहे. 180 180 आहे ना, तर ही तुम्हाला 125 भरती येऊन जाईल मोठे नारळ असतील तर. 125 हां. नंतर 150. बघा हे असंच भरती येते, म्हणजे 125, 150, 180, 210, 230, 90, 80 आणि 60. 230 पासून स्टार्ट आहे. हां 230 की 60 पर्यंत. 60 पर्यंत 60 नारळ. बघा भरतीचं रेंज पण हीच आहे, 60 पासून 230 पर्यंत. सगळ्यात छोटा नारळ 230 मध्ये, सगळ्यात मोठा नारळ 60 भरती. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान 230. 230. आणि तेच आपण पूर्ण नारळ बघितले, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे नारळ तुम्हाला इकडे मिळतील. निवडतो पलटी करून ना. ओके. थोडं खराब असलं तर आपण साईडला काढून टाकतो. दादा सांगतायत की आता हे पलटी करतात, प्रत्येक गोण पलटी होते अशी. बघा इथे पूर्ण गोणी येतात ना सर्व, या बाहेरून येतात. कुठनं येतात नारळ सर्व? हे सर्व तामिळनाडूच्या नारळ आहेत. आपल्या महाराष्ट्रातलं काही नाही, काही नाही. बघा हे सर्व नारळ तामिळनाडूवरनं येतात आणि हे सगळे नारळ तामिळनाडूचेच आहेत. त्या गोणी अशा पलटी करून त्याच्यातनं शॉर्टिंग केलं जातं आणि खराब नारळ बाजूला काढला जातो. बघा होलसेलमध्ये तुम्हाला एवढं तर गॅरंटी आहे की खराब काय मिळणार नाही तुम्हाला यांच्याकडे. किंवा रिटेलमध्ये पण तुम्हाला खराब काय मिळणार नाही. निवडून दिले जातात नारळ, त्यामुळे खराबचं ते गॅरंटी काहीच नाही. त्यातून पण खराब निघाला तर आपलं नशीब, ते आपण सांगू नाही शकत. पण त्यांचा प्रयत्न आहे कमीत कमी खराब म्हणजे नाहीच देण्याचाच प्रयत्न आहे. हा नाहीच देणार. 100% बघा दादा 100% गॅरंटी देतात. दुकानाचं नाव काय दादा? SK ट्रेडर्स. SK ट्रेडर्स. बघा SK ट्रेडर्स. मार्केट. आणि सकाळी किती वाजता उघडतं? 5 वाजता दुकान उघडते. सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 6 पर्यंत. 13 तास दुकान दिवसाचं चालू आहे, सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि 365 दिवस सुट्टी नाही. बघा टायमिंग तुम्हाला कळालेलं आहे, रेट्स पण तुम्हाला कळालेले आहेत नारळाचे. समोर आहे ना फल मार्केट आहे आणि राईट साईडला कांदा बटाटा मार्केट आहे आणि पलीकडे भाजी मार्केट आहे. ह्यांच्याकडे स्टॉक भरपूर आहे, स्टॉक भरपूर आहे इकडे. हे मोठे व्यापारी आहेत इकडे कल्याण APMC मार्केटमधले.
इकडे पूर्ण पाठीमागे धान्य बाजार आहे पूर्ण. हे पूर्ण धान्य बाजार आहे ना. बघा इकडे पूर्ण हा धान्य बाजार आहे. सर्व होलसेलमध्ये तुम्हाला तांदूळ, गहू, कडधान्य सर्व मिळणार आहे. आणि इकडे त्यांचं दुकान आहे ते A4 1 आणि 2 नंबर. 1 नंबर 2 नंबर A4मध्ये. स्टॉक बघा केवढा आहे, भरपूर स्टॉक आहे. तुम्ही या, तुम्हाला आल्यानंतर कळेलच. आणि रेट थोडाफार तर मी तर तुम्हाला सांगितलं आहे, तर तुम्ही अजून क्वांटिटीमध्ये घेणार असा 2-4 गोणी तर अजून कमी होऊन जाईल होलसेलमध्ये रेट पण. बघा हे दुकान आहे SK ट्रेडर्स, तिथे आता आपण होतो. आणि वर नंबर पण आहेत. हे बघा हे नंबर पण आहेत, अनिल भाई, सूरज आणि सुनील शेठ. बघा हे नंबर पण आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमचं काय क्युरीज असेल ते विचारू शकता. SK ट्रेडर्स A4 1 आणि 2 नंबर दुकान.